भांडूपमध्ये कॅशने भरलेली व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। रात्री उशिरा सोनापूर सिग्नलवरती पोलिसांनी ही कॅशने भरलेली व्हॅन जप्त केलेली आहे। यामध्ये 3.5 कोटींची कॅश असल्याची माहिती आहे। निवडणूक भरारी पथकाने ही कारवाई केलेली असून ही एवढी कॅश नेमकी कुठून आणि कशासाठी आणली याचा सध्या तपास घेतला जातोय। भांडूप पोलीस स्टेशनमध्ये एक संशयित व्हॅन पकडलेले आहे। त्याच्यामध्ये 3 ते 3.5 करोड असण्याची शक्यता आहे असं ऐकायला भेटतंय। नाकाबंदीमध्ये गाडी पकडलेली आहे आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी आणि इलेक्शन डिपार्टमेंट हे अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत। तर आम्हाला असा संशय आहे की आज इलेक्शनचा पिरियड आहे, तर कुठल्या उमेदवाराचे या कुठल्या पक्षाचे हे पैसे असण्याची शक्यता आहे। तर ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी, चौकशी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय सुरेश काटे यांनी। भांडूपमध्ये नाकेबंदी दरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एक व्हॅन पकडलेला आहे। तुम्ही बघू शकता ही व्हॅन भांडूप पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा आहे। जवळपास 3 कोटीहून अधिक रुपये या व्हॅनमध्ये घेऊन काही कर्मचारी ते चालले होते। तुम्ही बघताय या ठिकाणी आता सध्या आयकर विभागाचे देखील अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी नेमकं ही कॅश कुठून आणि कशासाठी आणली होती याबाबत चौकशी सुरू आहे। भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आयकर विभागाचे अधिकारी देखील आलेले आहेत आणि सध्या कॅश त्या ठिकाणी मोजण्याचं काम सुरू आहे। माहिती मिळाल्यानुसार आपल्याला माहिती अशी मिळाली आहे की जवळपास 3 कोटीहून अधिक रुपये या कॅश या व्हॅनमधून घेऊन काही कर्मचारी चालले होते। भांडूपच्या सोनगाव या ठिकाणी नाकेबंदी दरम्यान निवडणुकीच्या काही अधिकाऱ्यांनी ही व्हॅन ताब्यामध्ये घेतली, तिची माहिती घेतली। त्यावेळेस माहिती अशी समोर आली की ही व्हॅन जी आहे ती एका बँकेमध्ये पैसे घेऊन चाललेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे। मात्र निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, त्याचप्रमाणे आयकर विभागाचे अधिकारी असतील, हे सगळे भांडूप पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास 3 ते 4 तास झालेले आहेत। आतापर्यंत कॅश मोजण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही बघू शकता आता ह्या व्हॅनमधून काही कॅश जी आहे ती बॅग या ठिकाणावरून पोलीस घेऊन जात आहेत। नेमकं ही कॅश कशासाठी आली होती काय याबाबत आता सध्या भांडूप पोलीस जे आहेत ते चौकशी करत आहेत। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह सुरेश काटे, एबीपी माझा, भांडूप, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।